नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती मॅथमॅटिक पार्ट 1 वर चर्चा करतो आणि मॅथ पार्ट 1 ची जी क्वेश्चन पेपर आहे, आपली प्रिलियम एक्झाम आहे, आता त्यानंतर बोर्ड एक्झाम आहे. तर प्रिलियम एक्झाम आणि बोर्ड एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूयात. प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असणार त्यावर आपण चर्चा करूयात. तर जाऊयात मित्रांनो पुढे. तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला जो क्वेश्चन आहे, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन लक्षात घ्या. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत, क्वेश्चन नंबर 1 मधला ए जो आहे तो 4 मार्कांसाठी असतो 4 मार्क्ससाठी, आणि बी सुद्धा 4 मार्क्ससाठी. ए मध्ये सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, मग MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि सोपे असतात ते. तर हे सगळे प्रश्न आपण कसे सोडवायचे ते आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह असतं आणि खूप सोपा आहे हा प्रश्न. इथे काय दिले बाबा, इफ 3 इज वन ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन kx² मायनस 7x प्लस 12. बघा, आपल्याकडे इक्वेशन आहे kx² मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. याचा एक रूट कोण आहे बाबा, 3 आहे. एक रूट 3 म्हणजे एक्सच्या जागेवर 3 लिहा आणि मग के ची व्हॅल्यू फाइंड के ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे एक्सच्या जागेवर तुम्हाला इथं किती लिहायचं, 3 लिहायचं आहे. के गुणिले एक्स स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर, मायनस एक्स 7 गुणिले एक्स म्हणजे 7 इंटू एक्स म्हणजे 7 इंटू 3 प्लस 12 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता के इंटू 3चा स्क्वेअर आला 9, मायनस 7 3 21 आणि प्लस हा 12 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता 9 इंटू के 9K. इथे मायनस प्लस झालं मायनस, 21 मधून 12 जात नाही, सॉरी जातात, 21 मधून 12 गेले 9, मोठ्या नंबरचं साईन मायनस इज इक्वल टू 0. आता 9K आपल्या जागेवर मायनस 9 पलीकडे गेले प्लस 9, के इज इक्वल टू 9 आपल्या जागेवर हे 9 मल्टिप्लाय पलीकडे आले डिवायडेड बाय, सो 9/9 1, म्हणजे आपल्याला इथं 1 आन्सर येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. तर एकदम सोपा असतो. आणि हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ना, पुस्तकामध्ये जे दिलेले क्वेश्चन्स आहेत ऑलरेडी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेत आपल्या प्रॉब्लेम सेटच्या अगोदर, तर ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथं आणखी एक क्वेश्चन विचारला गेला होता, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. कोणाचा ग्राफ काढायचा, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. याचा ग्राफ काढण्यासाठी फाइंड एक्स वेन y इज इक्वल टू 1. आता y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे yच्या जागेवर 1 लिहायचं, एक्सची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळेल. तर एक्स प्लस 2 इंटू वायच्या जागेवर इथं 1 लिहायचं, 2 इंटू 1 इज इक्वल टू 4. तर एक्स प्लस 2 1 जा 2 इज इक्वल टू 4. एक्स आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर प्लस पलीकडे गेला मायनस झाला, सो देअर फोर एक्स इज इक्वल टू 4 मधून 2 गेले 2 आले, तर एक्सची व्हॅल्यू मला मिळाली 2. तर 2 हा बी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. या ठिकाणी जर बघितलं आपण, बघा, फॉर अन AP एका अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी T7 4 दिले, D-4 दिले, तर एक्सची व्हॅल्यू काढा. आता इथं T7 दिले म्हणजे तुम्ही TN फॉर्म्युला वापरू शकता, TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. आता TNच्या जागेवर T7 लिहा, कारण इथं 7 दिलं आहे म्हणजे म्हणून T7 इज इक्वल टू Aची व्हॅल्यू माहिती नाही, प्लस N-1. N किती, 7-1 इंटू Dची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आहे -4. आता T7ची व्हॅल्यू किती दिली बाबा, 4 दिले, मग इथं लिहा 4 इज इक्वल टू A आपल्या जागेवर 7 मधून 1 गेला 6, प्लस 6 इंटू हे -4 झालं. आता 4 आपल्या जागेवर इज इक्वल टू A आपल्या जागेवर, 6 4 जा 24, इथं मायनस आहे म्हणून -24. मग आपल्याकडे -24 इकडे आले +24, प्लस 4 प्लस 24 इज इक्वल टू A. सो देअर फॉर A इज इक्वल टू 24 प्लस 4 किती झाले बाबा, 28. तर A ची व्हॅल्यू 28 म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे इथे सॉल्व्ह करावं लागेल. आणि चौथा जो क्वेश्चन आहे त्याच्यात दिले, इन द फॉर्मॅट ऑफ GS10 देअर आर किती अल्फा न्यूमरल्स असतात बाबा, 15 असतात अल्फा न्यूमरल्स, हे लक्षात घ्या. आणि हा क्वेश्चन आतापर्यंत या अगोदर सुद्धा 2 वेळा बोर्डाच्या परीक्षा आलेला आहे हा प्रश्न आतापर्यंत, त्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे. पुढचा क्वेश्चन बघा, हे जे काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी दिसतात हे जवळपास 2-2 मार्काचे, 1-1 2-2 मार्काचे क्वेश्चन, 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आहेत बी मध्ये. तर यातला हा पहिला क्वेश्चन बघा, मी इथं वाटलंच तर घेतोय, खूप सोपा आहे. याच्यामध्ये काय दिलं बाबा, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हे माझ्याकडे एक इक्वेशन आहे बरोबर, आणि दुसरं इक्वेशन आहे 15x प्लस 17y. बघा, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता याच्यात आपल्याला काय विचारलं आहे की बाबा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस वाय. बघा, कधी कधी x प्लस वायची व्हॅल्यू विचारली जाते, कधी कधी x मायनस वाय. आता x मायनस वाय विचारलंय म्हणजे या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन. मग काय करा, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला सबस्ट्रॅक्ट करा किंवा 1 मधून 2 ला करा. आपण काय करू शकतो, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करू. आता इक्वेशन 1 माझ्याकडे काय बाबा, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 आणि मायनस 15x प्लस 17y
इज इक्वल टू 21. सबस्ट्रॅक्शन करत असताना खाली जे आहे त्याचे साईन चेंज होतात खालच्या नंबरचे बघा, प्लसचे मायनस, प्लसचे मायनस, प्लसचे मायनस. आता 17 मायनस 15 2x, 15 मायनस 17 मायनस 2y आणि 11 मायनस 21 मायनस 10. आता सगळीकडे 2 ने जर डिवाइड केलं, 2 1 जा 2, मायनस 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10, मायनस आहे म्हणून -5. म्हणजे एक्स मायनस वायची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे आलेली आहे -4. तर एकदम सोपा प्रश्न आहे. आता यानंतर पुढचा जर प्रश्न आपण बघितला इथं 2 नंबरचा क्वेश्चन बघा आपल्याला या ठिकाणी दिला इथे 2 नंबरचा. हा पण सोपा आहे. त्याच्यात काय दिले बाबा, tn इज इक्वल टू 3n मायनस 2. बघा इथं लिहू वाटलं असतं, tn इज इक्वल टू 3n मायनस 2 आहे. तर मला फर्स्ट टर्म काढायचे. फर्स्ट टर्म म्हणजे t1. मग t1 इज इक्वल टू 3 इंटू यांच्या जागेवर मी 1 लिहिणार -2. आता 3 इंटू 1 किती बाबा 3, -2, 3 मायनस 2 किती 1, तर t1 किती आलं 1 आलं. तर एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे हे काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला सोडवता येऊ शकतात. पुढचा क्वेश्चन जर आपण या ठिकाणी बघितला, इथे काय दिले बाबा, 3rd नंबरचा क्वेश्चन बघा. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 100 रुपीज. एक शेअर आहे, त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 150 आहे. देन रेट ऑफ ब्रोकरेज इज 2%. रेट ऑफ ब्रोकरेज 2%. फाइंड द ब्रोकरेज. मग ब्रोकरेज किती बाबा, बघा ब्रोकरेज. तर ब्रोकरेज काढण्याचा एकदम भारी फॉर्म्युला आहे. मार्केट व्हॅल्यूवरती ब्रोकरेज आपण काढतो. मार्केट व्हॅल्यू किती 150. तर 150 वरती किती पर्सेंटेज आहे, 2% आहे. म्हणून 150 इंटू 2 अपॉन 100 आपल्याकडे येतील. आता 150 इंटू 2 किती झाले 300 आणि अपॉन 100. 300ला 100ने डिवाइड केलं तर किती आलं ₹3. 3 रुपीज झाला हा ब्रोकरेज. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तर हे प्रश्न सोपे असतात, कन्सेप्टवर आधारित असतात. आणि 4th नंबरचा क्वेश्चन काय बाबा, 2 डिजिट नंबर आर फॉर्म युझिंग 2, 3 आणि 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. राईट द सॅम्पल स्पेस. आता इथं सॅम्पल स्पेस जर मला लिहायचं आहे, मला काय करायचं, 2, 3 आणि 5 यांच्यापासून मला काय करायचं, 2 डिजिट नंबर तयार करायचा आहे. मग पहिला मी 2 घेतला, तर 2च्या पुढे 2 लिहिला तर 22 होतो आपल्याकडे या ठिकाणी. आणि 22 जो आहे, तर 2च्या पुढे आपण 2 घेऊ शकत नाही, कारण 2च्या पुढे 2 घेतला की 22 होतील आणि 22 नकोय, कारण इथं विदाउट रिपिटेशन सांगितलं. मग 2च्या पुढे 3 घेतला 23, 2च्या पुढे 5 घ्या 25. आता 3ला अगोदर घ्या, 3 पण एक नंबर आहे. मग 3च्या पुढे 2 लिहा 32, 3च्या पुढे 3 नाही लिहायचा, 3च्या पुढे 5 लिहा 35. आता 5 घ्या, 5च्या पुढे 2 लिहा आणि 5च्या पुढे 3 लिहा. तर अशा प्रकारे हा सॅम्पल स्पेस तयार होईल. 23, 25, 32, 35, 52 आणि 53. ठीक आहे. आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये दोन गोष्टी आहेत. क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B. 2A मध्ये जे क्वेश्चन्स असतात ते ऍक्टिव्हिटी बेस असतात आणि ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन सोपे असतात. 3 पैकी 2 क्वेश्चन्स आपल्याला इथं या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतात. आता याच्यामध्ये काय दिलंय, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी अँड राईट इट. आता ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आणि त्याला लिहायचं. बघा इथं काय दिलंय, इफ 02 इज द सोल्युशन ऑफ 2x प्लस 3y इज इक्वल टू के. आता हे 02 जे आहे ना, ते 2x प्लस 3y इज इक्वल टू के याचं सोल्युशन आहे. देन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. मग के ची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं, 02 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू के याचं सोल्युशन आहे. मग इथं x ची व्हॅल्यू काय असणार आहे, ही 0 आणि 2 जी आहे ती y ची व्हॅल्यू आहे. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 2 आहे. आता इथं बघा 2 इंटू बॉक्स म्हणजे बघा हे जे इक्वेशन आहे, 2 इंटू बॉक्स म्हणजे हा x. च्या जागेवर काय लिहायचं आहे 0, 2 इंटू एक्सच्या जागेवर 0 आणि 3 इंटू 2 जी आहे ती y ची व्हॅल्यू आहे, 3y म्हणजे 3 इंटू 2 आहे इज इक्वल टू के. आता 2 इंटू 0 इथं 0 आलंय आणि 3 2 जा इथं 6 आलंय इज इक्वल टू के. आता 0 प्लस 6 किती झाले बाबा 6 इज इक्वल टू के झालं. म्हणजे आपल्याकडे 6 इज इक्वल टू के म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 6 आली. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. के ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 6. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 बघा. यात जर बघितलं तर इथं काय दिलंय, इफ 2 and 5 आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे 2 आणि 5 क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. देन कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची. म्हणजे या ठिकाणी बघा 2 रूट आहे, एक अल्फा इज इक्वल टू 2 आणि बीटा इज इक्वल टू 5 आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मला काय करायचं या ठिकाणी बघा, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपण लिहिलाय. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. आता अल्फा 2 आहे आणि बीटा 5 आहे. 2 लिहिलाय म्हणजे 5 राहिला आणि हा आपला एक्स इथं दिलाय. आता अल्फा इंटू बीटा, त्याच्यामध्ये बघा अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू 2 इथं लिहिली, बीटा 5 आहे. आता एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर 2 5 जा 10, सॉरी 2 प्लस 5 झाले 7 आणि इथं 2 5 जा 10 झालं उत्तर. तर अशा प्रकारे हे बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे. ओके. इथे पुढचा पॉईंट इथे दिलाय बाबा, 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन टॉस केले.
कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड राईट द सॅम्पल स्पेस ऑफ गिवन इव्हेंट. म्हणजे गिवन इव्हेंट जे आहेत सॅम्पल स्पेस लिहायच्यात आणि ह्या इव्हेंट लिहायच्यात. इव्हेंट काय आहे बाबा, टू गेट ॲटलिस्ट 1 हेड आणि टू गेट नो हेड. आता इथे जर आपण बघितलं तर 2 कॉईन जर टॉस केले तर मला काय मिळतं बाबा बघा, HH, HT, TH आणि TT आपल्याला मिळतं. तर इथं बघा HH राहिला आहे, HH, HT, TH आणि इथं TT आपण लिहिला. झालं. आता अ कॉइन गेट ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे बाबा कमीत कमी एक तरी हेड पाहिजे, म्हणजे 2 चालतील. मग ॲटलिस्ट 1 म्हणजे 1 आणि 2 आले पण चालतील. इथं हे नाही चालणार, बरोबर. मग इथं काय बाबा HT, TH आणि HH राहिला. मग इथं HH लिहू. नो हेड, हेड नाहीये. कुठं नाहीये हेड बघा, ह्या TT ठिकाणी हेड नाहीये. मग इथं येईल TT. झालं. तर म्हणजे अशा प्रकारे हे एकदम सोपे प्रश्न असतात आणि हे सोपे प्रश्न आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. पुढचा जर प्रश्न जर बघितला बी, हे बाकी प्रश्न तुम्ही ट्राय करा. बी प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिले की सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 4 आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायच्यात. 8 आहे मार्क्सला. म्हणजे 5 क्वेश्चन्स दिले जातील, त्याच्यामधून आपल्याला इथं 4 सॉल्व्ह करायचे. सोपे असतात बघा. हे प्रश्न जरा बघून घ्या तुम्ही आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा हा एक क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करायला सांगितलं आहे. 19 टर्म या ठिकाणी काढायला सांगितलं आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा प्रॉबिबिलिटीमधला आहे. आणि इथं हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे हा जो प्रश्न आहे तो स्टॅटिस्टिक चॅप्टरमधला आहे. त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं, इथे बघा कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ही कंप्लीट करायची. 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असतो. ए मध्ये ॲक्टिव्हिटी बेस असतो. याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले जातील, 2 पैकी एक सोडवायचा आहे. तर हा खूप सोपा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, इथं मोड काढायला सांगितलं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, बघून घ्या. मोड काढायची ही ॲक्टिव्हिटी आहे. इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पुढचा एक क्वेश्चन या ठिकाणी दुसरा आहे. हा या दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचा आहे. हा एक क्वेश्चन आहे. तर हा पण तुम्ही बघून घ्या. हा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला येत राहतात. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढचा जो क्वेश्चन नंबर 3 मधला बी आहे, याच्यात 4 क्वेश्चन दिले जातात. 4 पैकी एक सोडवायचा आहे. तर बघा इथे हा एक आहे फॉर्म्युला मेथड, एक आहे क्रॅमर्स रूल. तर 2 इम्पॉर्टंट मेथड आहे. फॉर्म्युला मेथड तर खूप जास्त वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे. त्यामुळे फॉर्म्युला मेथडवरचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यांची चांगली तयारी करा. आणि त्याच्यानंतर इथे बघा रेट ऑफ रिटर्न काढायचा प्रश्न आहे. तर या प्रकारचा प्रश्न सुद्धा खूप वेळा येऊन गेला आहे. आणि हा जो खालचा जो प्रश्न आहे हा प्रोबॅबिलिटी मधला प्रश्न आहे. ठीक आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो इम्पॉर्टंट असतो, कारण 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिले जातात. 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत. इथे हा एक क्वेश्चन आहे आपल्याकडं, वर्ड प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर खाली जे आहे तिथे आपल्याला पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचं आहे. एक लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम काढायला बऱ्याचदा प्रश्न आलाय. कधी कधी फक्त हिस्टोग्राम काढायला सांगितलाय, कधी कधी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्यामुळे हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, याची तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा 3rd नंबरचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला एक क्वेश्चन आहे. 5th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन दिले जातात. 2 पैकी एक सॉल्व्ह करायचा असतो 3 मार्काला. तर इथे बघा हा एक क्वेश्चन जो आहे तो पाय चार्टवरचा आहे. स्टॅटिस्टिक चॅप्टरमधला पाय चार्टवरून क्वेश्चन आपल्याला लिहायचे, सॉल्व्ह करायचे. आणि त्याच्यानंतर एक हा जो क्वेश्चन आहे इथं तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. फर्स्ट चॅप्टरमधला क्वेश्चन आहे. x+y=4 चा ग्राफ काढायचा आहे. आणि तो ग्राफ एक्स आणि वायला जिथे इंटरसेक्ट करतो आणि इंटरसेक्ट केल्यावर जो ट्रायंगल तयार होतो त्या ट्रायंगलचा एरिया इथं आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न 2-3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेला या प्रकारचा. फक्त इक्वेशन बदललंय पण प्रश्न तोच राहिलाय. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.